जर कोणाची काय सूचना असेल सूचना सांगा बाबा हे सुधारणा करायला पाहिजे, ही अडचण आहे. शेवटी तुम्ही पण माणसं आहात, आम्ही पण माणसं आहोत. तर ज्या काय कोणाच्या सूचना असतील त्या तुम्ही सांगा, मांडा, त्या आम्ही घेऊ. त्यालाही कोणाच्या सभागृहामध्ये जे अधिकारी वर्ग बसलेले आहेत बाबा तिथं कुठं काय अडचण सांगितलं तरी चालेल, पण असं नको व्हायला की आम्ही आमचं सांगत गेलो तुम्ही काय बोलायचं होतं बोलले नाही, असं नको. असं वाटायला त्याला आम्हाला काय बोलण्याचा विचार नाही ना. एक बाजू ठीक आहे, कोणाला काही बोलायचं आहे का? गेल्यानंतर मागणं काय बोलायचं नाही का? बोलायचं का कोणाला? हे बघा, आपल्याला मिळून काम करायचं, लक्षात ठेवा. या ठिकाणी आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे आहे. आजच्या या बैठकीसाठी माननीय नामदार भारत शेट्टी रोजगार हमी योजना यांचे मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे माननीय आयुक्त साहेब भारतजी बास्तेपाड यांचेही आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे सर्व आलेले सहसचिव, त्याचप्रमाणे CEO मॅडम, तसंच रमेश बोरगारे सर, माननीय आमदार, त्याचप्रमाणे सर्व CEO, त्याचप्रमाणे सर्व उपजिल्हाधिकारी, तसंच उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व ऑनलाईन उपस्थित असलेले माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वांचे परत काय झालं आमच्याकडे जे अधिकारी आहेत ते पुढं त्यांचे अजून बदल झालं ना तुम्ही जिल्ह्याचे पूर्ण. पण आता डबल आहे त्यांच्याकडे सध्या दुसरा माणूस येईपर्यंत त्याचं कलेक्टर झाल्यापासून त्यांचं स्वागत करतो आपण सगळ्यांच्या वतीने. आमचं कर्तव्य आहे, कारण हे पूर्वी रायगडला शो होते आम्हाला, ते सांगतो. रायगडला शो आल्यानंतर ते पुढे कलेक्टर होत जातात, कमिशनर होत जातात. बघा त्यानंतर मग पुढे अजून सेक्रेटरी झाले तरी चालतील. ना अभिनंदन. तर 2 मिनिटात मीटिंग संपून टाकू. आता 2 मिनिटं आहे. तुम्ही उद्या रिटायर होणार आहात, आम्ही काय कायमचे कोण राहणार असं ना भाग नाही. परंतु तुमच्या आमच्या कारकिर्दीमध्ये या जिल्ह्याचं, त्या तालुक्याचं, त्या गावामध्ये ही कामं झाली. ते लोकांनी बोलायला पाहिजे, बाबा आमचा व्हिडिओ आमचा चांगला होता, आमचा कलेक्टर होता, आमचा शो होता. हे सगळं जे काय अधिकारी असतील ते या लोकांच्या कारकिर्दीमध्ये ही कामं चांगली झाली एवढंच पाहिजे, काय दुसरं. म्हणून बोलतो, बाकी दुसरं काही नाही आहे. उद्या तुम्ही रिटायर होऊन जाणार, तुम्हाला पेन्शन आहे, आम्हाला पण पेन्शन आहे. असं काही नाही की तुम्हाला पेन्शन आहे आम्हाला नाही, परंतु त्या पेन्शनचा उपयोग, फायदा माझ्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना व्हावा ही आमची शुद्ध भावना. आपण सगळे त्यातले बरेचसे लोक शेतकरी म्हणून बांधले आहोत, लक्षात ठेवा. आणि जर काही पंतप्रधानांचं म्हणणं आहे की देशाचा शेतकरी जगला तर देश जगेल. जर शेतीमध्ये जर पूर्ण शेतामध्ये उतरलं नाही आणि शेतीत जर काय केले नाही तर उद्या अन्नधान्य पूर्ण आणणार आपण, ते काय कृत्रिम अन्नधान्य बनवणार आहे का? म्हणून सांगतो, बाकी काही नाही. तर नसेल तर मग आता साहेब आपले मीटिंग समाप्त करतील. आणि कधीही काही लागलं तरी डायरेक्ट जरी तुम्हाला अडचण आली आम्हाला फोन तुम्ही करू शकता. काय काळजी करायचं कारण आहे, आमच्या अधिकारी वर्ग आहेत, स्टाफ आहे. कधीही तुम्ही लोकांनी सांगा बाबा ही अडचण आहे आणि लोकांना ह्यांच्याकडे चाल आहे, दुसरा माणूस येईपर्यंत तोपर्यंत हे आहे, काळजी करू. कर्मचारी वर्गात आपली पण जबाबदारी आहे, कारण तुमची जबाबदारी तुम्ही अधिकाऱ्यांनी एकदा वरच्या खाली आदेश पारित केले का मग ते अधिकारी कोण काम करत नाही, कसे काय नाही, काय मग ते सांगा. मग पुढचं काय करायचं ते आम्हाला सांगा, कमिशनर आहेत त्यांना सांगा, ते आम्हाला सांगतील. परंतु जर गतिमान भारत आपल्याला पुढे न्यायचा असेल
महाराष्ट्र प्रगतीशील जर करायचं असेल तर मला वाटतं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. एका 2-4 अधिकाऱ्यांची नाही आहे, ही सगळ्यांची आहे. परंतु सभागृहामधल्या जे काय व्हिडिओ पासून जे काय वरचे अधिकारी आहेत त्यांच्या हाताखाली सगळ्यांना माझी पुन्हा विनंती आहे की तुम्ही काही ग्रामपंचायतीमध्ये अडचणी असू शकतात, काय सगळेच सारख्या असतील अशातला भाग नाही आहे. परंतु तुम्ही गेलात किती वेळेला, मग सांगितलं की आमच्या ताई उभ्या राहिल्या होत्या, त्यांची जबाबदारी आहे की बाबा एखाद्या ह्याच्यामध्ये आपली विजिट देणं, बाबा त्या तालुक्यामध्ये बोलवा त्या सगळ्या सरपंचांना, बोलवा त्या ग्रामसेवकांना, बोलवा तिथल्या प्रमुख लोकांना, काही कामं होत नाहीत, काय अडचणी आहेत, थोडं विचारा तर करा. आणि म्हणून तुम्हाला आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मजुरी कमी आहे, हे आपण सगळ्यांना माहिती आहे. आता यावेळेला 312 रुपये मजुरी केलेली आहे आणि 125 दिवस, पूर्वी 100 दिवस होते, आता जीवी रामजी मध्ये आपण 125 दिवस केले, म्हणजे 25 दिवस वाढवलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय वाढवता येतील का तेही आम्ही पाहतो, आम्हालाही कळतंय. कारण 312 रुपये म्हणजे काय यावेळेला फार मोठे अशातला भाग नाही आहे. परंतु काहीच कोणाला न मिळण्यापेक्षा ते तरी आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे आणखी वेगळे आहेत, ते आपले केंद्राचे आहेत की 125 दिवसाचं, त्याच्यावरती जे काही दिवस होतील ते आम्ही महाराष्ट्र सरकार देणार आहोत. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आपण तर मला वाटतं स्वतःची कामं पण गायगोट्यांची होतील, विहिरींची होतील, स्वतःची फळझाड लागवड असेल, फुलझाड लागवड असेल, भाजीपाला जे काय असेल ते, घरं बांधणे असेल, सगळे असेल, या सगळ्यासाठी मला वाटतं ही योजना याच्या व्यतिरिक्त दुसरं तुम्हाला मला वाटतं फायद्याचं कलम कुठलं असू शकत नाही आहे. आणि म्हणून की जे या मराठवाड्यामध्ये हे जे काय आपले 8 जिल्ह्यात आहेत ना, 8 जिल्ह्यामध्ये आम्ही जास्त लक्ष का केंद्रित करतोय, कारण इकडे पाऊस कमी पडतो, दुष्काळ या सगळ्या गोष्टी विचारात घेता आम्ही जास्त प्राधान्य तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि म्हणून माझ्या अधिकारी वर्गाला पुन्हा एकदा विनंती व्हायला सूचना, आम्ही एकदा सांगू, दोनदा सांगू, तीनदा सांगू, परत आम्ही सांगणार नाही. मग आम्ही आमच्या परीने सांगू. काळे साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, परत उभं करायला आम्हाला लावून आता बसा तुम्ही, पण परत एकदा सांगतोय का तुमचं नाव आलं ते तुम्ही पण आत्मचिंतन करावं आणि याच्यानंतर सुधारणा करावी आणि सगळ्यांना सांगतो. आणि